विठ्ठला पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाई राम सर्व भावे धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाचे घर राममुखी समचरण सरोज सांद्र नीलांबुदा जगनहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला सदैव दवरहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपोलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काय कळा अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला गुणातीत एका जयाचे निनामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पावो गुण दोष झालो दास पायाचा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदं भुज तेजस बृहदि प्रदेशं विदिंद्रादि देवे सदा स्तोयमाना समाधिस्थ मूर्ति भज ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा स्वपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अत्तत्र जननी देवाची संपाद्य ज्ञानं च विदाय विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवन्तं स्वेचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुत्तम सरस्वती माते मज द्यावी स्मृती येतो का कुळती तुझ लागी आपुलिया बालकासी आता दही हाती न करी फजिती जनामध्ये विठाला भगवान पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाई राम सर्व भावे धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाचे घर नाममुखी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त विश्ववंदे विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण करतो अन्यथा करतो ज्यांची कर्तृ शक्ती असे भगवंताने ज्यांच्या घरी एक नाही दोन नाही तब्बल 36 आवडीने पाणी भरावासा ज्यांचा परमार्थ असे पैठण निवासी श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा तुम्हा आम्हा संत मायबापांच्या सेवेकरता निवडलेला भंग विठाला प्रस्तुत अभंगाद्वारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की पवित्र तो देह सदा ज्याचा नेम मग सदा ज्याचा नेम कोणता तुरीच्या मग सदा ज्याचा नेम कोणता कमाय बापाच्या मकट्या 10 रुपयाचे होय महाराज कोणता नेम पवित्र तो देह सदा ज्याचा नेम कोणता वाचे गाई राम सर्व भावे आता तुम्ही म्हणता महाराज आम्ही सुद्धा भगवंताचं नामचिंतन करतो 2 दिवसापासून आम्ही भगवंताचं नामचिंतन करायला आहे का हा अभंग तुमच्या आणि माझ्याबद्दल तर नाही हा अभंग संताबद्दल किंवा एका भगवत भक्ताचं वर्णन करणारा अभंग या अभंगाद्वारे पैठण निवासी श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की पवित्र तो देह सदा ज्याचा नेम ज्याचा सदा नेम भगवंताचं नामचिंतन करणं किंवा सर्व भावाने जो भगवंताचं नामचिंतन करतो त्याचा देह पवित्र मग तो कसा आहे धन्य तो भाग्याचा तरला संसार तो धन्य तो भाग्यवान
तिने केलंय काय तर तो या संसार सागरातून तरुण गेला. धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाचे घर नामांकित. परमार्थाचं घर केलंय भगवंताच्या ठेवलंय दादा. मग काही लोक एकनाथ महाराजांकडे गेले, एकनाथ महाराजांना विचारले, एकनाथ महाराज तो करतो काय? एकनाथ महाराज सांगतात की करीत से कथा. तो कथा करतो पण कथा करत असताना स्वतःच्या व्यथा कथेमध्ये सांगत नाही. तो कथा करतो. परत काय करतो? कीर्तन करतो. काय करतो? कीर्तन. महाराज खरं सांगतो याला कीर्तन म्हणत नाही. खऱ्या कीर्तनाचा अर्थ या कीर्तनात सांगितला जातो म्हणून याला कीर्तन म्हणतात. खरं कीर्तन कोणतं आहे? नाम संकीर्तन साधन वै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. खरं कीर्तन आहे. खऱ्या कीर्तनाचा अर्थ या कीर्तनात सांगितला जातो म्हणून याला कीर्तन म्हणतात. आता मला सांगा, डॉक्टरची बायको डॉक्टरी तिला म्हणलं ताप आला कुठं बसवती म्हणजे हावतात. डॉक्टरची बायको डॉक्टरी, वकिलाची बायको वकिली, शिक्षकाची बायको मास्तरची बायको तिला एक जण महाराजाची बायको ती भांडकुदळ का असतात आणि मृदुंग्याची बायको आणि शिष्टिमौली. तसं खऱ्या कीर्तनाचा अर्थ ज्या कीर्तनात सांगितला जातो त्याला कीर्तन म्हणायचं. म्हणजे नामाचा कीर्तन, त्या नामाचा अर्थ या कीर्तनात सांगितला जातो म्हणून हे कीर्तन. मग करीतसे कथा कीर्तनी आवडी. तुम्ही म्हणता महाराज आम्ही सुद्धा कीर्तन करतो, आम्ही सुद्धा कीर्तनकार आहेत, आम्ही सुद्धा भागवतकार आहेत. पण महाराज तो कीर्तनकार कसा आहे? तो आवडीने कीर्तन करतो. मग करीतसे कथा कीर्तनी आवडी. मग तुम्ही आम्ही जर अशा भगवत भक्ताच्या, अशा संतांच्या आपण त्यांच्या संगतीमध्ये आलो आपला सुद्धा देव होतो. मग ब्रह्मज्ञान जोडी तयाला धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाचे घर नामांकित. एकनाथ महाराज म्हणतात त्याचा देह तर पवित्र आहे, त्याचा आत्मा तर पवित्र आहे, पवित्र आहे. एका जनार्दनी धन्य ते शरीर परमार्थ संसार एक रूप. त्यांनी काय केलं तर परमार्थामध्ये संसारामध्ये परमार्थ केला. काय संसारामध्ये परमार्थ केला? कदाचित आपण परमार्थ केला तर आपला परमार्थ होत नाही, आपला संसारच होतो. बरोबर आहे का महाराज? आपण जर परमार्थ केला तरी आपला परमार्थ संसारच होतो. पण संतांच्या बाबतीत तसं नाही. संतांच्या बाबतीत असं आहे, संतांनी परमार्थ जरी केला तरी परमार्थ होतो आणि संसार जरी केला तरी म्हणून एका जनार्दनी धन्य ते शरीर परमार्थ संसार एक रूप. धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाचे घर नामांकित. असा सरळ सोपा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे झालेला आपला भावार्थ कीर्तन सांगायची गरजच नाही. विठ्ठल विठ्ठल तुम्ही असं मोकळं बसा. मला तुमचं काही दुःख तर नाही ना? हा मोकळं बोला. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पशा हा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा की चालत असलेला हा भव्य आणि पवित्र आणि धर्मशील या पाथर्यामध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह देखण्यात नयनरम्य कार्यक्रम इथं आले तर महाराज खरं सांगतो मला वाटलं नाही एवढा समाज माझ्या केला. पण हे वातावरण पाहून, हे महिला मंडळ, हे पुरुष मंडळ, सगळे आबालवृद्ध गायनाचार्य मंडळी पाहून मला असं वाटतंय की मी तुमच्या गावात कीर्तनच करत नाही. मला असं वाटतं मी पंढरपूरच्या महात्मात बाबा पंढरपूरच्या महात्मात कीर्तन करतो की काय. आणि हा समाज हे गायनाचार्य बघून, हे पुरुष मंडळी बघून, हे आबालवृद्ध सगळे बघून मला असा आनंद वाटला, असा आनंद वाटला. आणि हे आनंद बघून मला एक तुकोबाराच्या प्रमाणात उत्तम देठावर रम्यस्थळ, उत्तम देठावर रम्यस्थळ, उत्तम देठावर रम्यस्थळ, उत्तम देठावर रम्यस्थळ. तेथे आठविते स्वामी जेथे पाय, कवी का मंगना, तेथे आठविते स्वामी जेथे पाय, कवी का
उत्तम ते ठावर रम्य स्थळ तेथे आठविती स्वामीचे ते पाय उत्तम ते ठावर रम्य स्थळ महाराज वर्णन करतात बाबांनो साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे काय तुम्ही आम्ही भाग्यवान आहात माय बाप आपल्याला या परभणी जिल्ह्यामध्ये जन्म मिळाला उगाच म्हणत नाही माय जगात जर्मनी भारतात परभणी जिल्हा ही संतांची खाण आहे माय संतांची भूमी आहे या परभणी जिल्ह्यामध्ये संत होऊन गेले रंगनाथ गुरुजी परभणी नथुरामजी बाबा केहाळकर मारुतरावजी महाराज काय विद्वान महात्मा होऊन गेले महाराज खरंच आपलं भाग्य आहे की आपल्याला या परभणी जिल्ह्यात जन्म मिळाला त्यापेक्षाही आपल्याला आपलं भाग्य आहे की आपल्याला या भारत देशात जन्म मिळाला भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती आपल्याला या भारत देशात जन्म मिळाला आपण भाग्यवान आहोत महाराज इतर तुम्ही देश बघाल तर भारताचे देश हे भोग प्रधान आहे भारत देश असा हा संस्कृती प्रधान काय भारत देश असा संस्कृती प्रधान आहे जग फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे अमेरिका जगाची तिजोरी आहे जपान हे जगाचा शास्त्रकार आहे भारत देश हे जगाचा देवघर काय आणि त्या देवघरात तुम्ही आम्ही माणसं आहोत पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे आहे दास जन्म घेते म्हणजे ज्या ठिकाणी संतांचा जन्म होतो ते ठिकाण कसं आहे पवित्र आहे पण आपण भाग्यवान आहोत आपल्याला या भारत देशामध्ये जन्म मिळाला भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती आपल्याला जन्म मिळाला आहे भाग्यवान आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे पंढरी देवाचे देवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो तुमच्यापेक्षा भाग्यवान मी अवघी चिंता वारली कारण तुमच्या गावामध्ये मला कीर्तन करण्याचा सुवर्ण योग प्राप्त झाला तात्याने मला फोन केला तात्या म्हणे महाराज कीर्तन करता का म्हणलं आता उस्तुडीत झालं मी असा ना दाढी ना बॉडी मध्ये अंगाची काढी आता तुमच्यासारखी मला बोला महाराज मरायचं आमोल महाराज आमच्या सारखीच आहेत काय विठाला विठाला पण महाराज या गावात आल्याच्या नंतर असा आनंद वाटला खूप आनंद वाटला काय गाणं तरी इतके टाळकरी काय ती शिष्टी काय ते पकवाजे काय ते महिला मंडळ काय ते पुरुष मंडळ सगळं कसं ओके मध्ये महाराज खरंच असे गायनाचार्य असे पकवाजे लाभायला भाग्य लागतं एका गावात कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेल्यानंतर मी अभंग घेतला शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती मागचं गायनाचार्य म्हणतोय शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय म्हणजे गायनाचार्य चांगले लाभायला सुद्धा भाग्य लागतं आमचे परमस्नेही परमादरणीय मृदंग सम्राट आमचे अमोलदादा गणपती मोठा अंतःकरण करून माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिले तुमच्याही चरणी साष्टांग दंड आमचे सगळे गावातले सगळेच भजनी मंडळी महाराज कोणी नाराज होऊ नका बरं का तुमचं सगळ्याचं नाव एका उखाण्यामध्ये घेऊ का होय घेऊ का घेऊ बेसनाच्या लाडूला बदाबदा तूप काय बेसनाच्या लाडूला बदाबदा तूप तुमचं सर्वांचं विठ्ठल रुक्मिणी विठाला 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 महिला मंडळी वाटत असेल माहिती तुझा महाराज माझ्याकडे नवल वाटत असेल पण महाराज तुम्ही सुद्धा तुमच्या लेकरांना असे संस्कार देण्याचं काम करा बाल अवस्थेत आपल्या मुलाला जर संस्कार देण्याचं काम केलं तर मोठ्यापणी ते काहीतरी करत असतात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार ज्ञानोबरायची ज्ञानेश्वरी तुकोबरायचा गाथा कधीतरी स्वतः वाचून बघा किंवा आपल्या लेकराला खोटं बोलत नाही अमोल महाराज तुमच्या कानावर बातमी आली असेल वयाचं 9 वर्षे वयाच्या 9व्या वर्षी एका मुलानं आखी ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली तात्या आखी ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली आणि त्याचा सत्कार गुरुवर्य कुरेकर बाबाच्या हाताने ठेवलाय कुरेकर बाबाच्या हाताने कुरेकर बाबांनी मांडीवर घेऊन त्याचा सत्कार केलाय त्याचं भाग्य काय असेल
म्हणजे त्याचं भाग्य का उजळलं? त्याच्या आईनं गर्भावस्थेमध्ये 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले, त्यावेळेस तो जन्माला आला. काय काय भाग्य असेल त्या मायमाऊलीचं. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक आईला वाटतं माझा मुलगा गाणारा नाही गावा, गाणारा नाही. प्रत्येक आईला वाटतं माझा मुलगा गाणारा नाही गावा, गाणारा नाही गातो, पिणारा नाही. प्रत्येक आईला वाटतं माझा मुलगा अमोल महाराज सारखा वाजवणारा निघावा. तो वाजवणाराच निघतो, पण म्हातारपणात मायबाप वाजवणार. तुमच्या मुलाला संस्कार द्यायचे असेल तर बालावस्थेत संस्कार द्यावे. बालावस्थेत जर संस्कार दिले तेवढंच एक साधन आहे. बालावस्थेत जर संस्कार दिले तो मुलगा जीवनामध्ये काही ना काहीतरी केल्याशिवाय राहत नाही. या भारत देशामध्ये मदालसा नावाची माता होऊन गेली महाराज. मदालसा मातेनं 4 पुत्रांना पाळण्यामध्ये टाकावं आणि जसा जसा झोकावर जाईल तसा तसा उपदेश करावा. बाळांनो, ज्या संसारामध्ये तुम्ही रवमान होणार आहात ना, तो संसार कसा आहे? हा देह नाशिवंत मलमूत्राचा वाद, वरिष्ठ चर्म घातले रे पूर्वी कीटकाचा साथ, रव रव दुर्गंधी दे मंगळेचा वाद, स्मरे त्या हरे शरण जाए गोविंदा. जसा जसा पाळणावर जाईल तसा तसा उपदेश करावा. हा देह नाशिवंत मलमूत्राचा वाद, वरिष्ठ चर्म घातले पूर्वी कीटकाचा सांदा. बाळा लवकर मोठा हो आणि लवकर मोठा हो. एक कर, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. लवकर मोठा हो आणि भगवंताला शरण जाण्याचं काम कर. त्यावेळेस तू या संसार सागरातून तुरून जाशील. काय करशील? ए जग्या त्यांनी मला दाबलं तर माझ्या बारकात दिल्या होत्या. असायचं विठ्ठल 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 कुठले गावावर मदालसा उपदेश करायला कोणी रिकामं नाही. मदालसा मातेसारखा उपदेश करायला कोणी रिकामं नाही. आणि कोणी जर असलं तर या इथं इथं सत्कार करतो. त्या माग बघू नका, कोण नाही. असा उपदेश गोड उपदेश करायला कोणी रिकामं आहे का? अहो आमच्या गावातल्या एका म्हातारीनं काय केलं, नातू मांडीवर घेतला. नातू मांडीवर घेतल्यानंतर चांगलं गाणं म्हणा ना. त्या म्हातारीनं चालू केलं ना, दिल्लीची केली किल्ली, सुरत केला भाला, माझा पप्प्या दारू पेला, साऱ्या गावात धिंगाणा केला. असे संस्कार होणार आहेत. अहो गर्भावस्थेमध्ये महाराज तुझ्यात जीव रंगला बघण्यापेक्षा आपल्या लेकराला किंवा आपण गर्भावस्थेमध्ये असताना माझं वय नाही बोलण्याचं सांगतो. गर्भावस्थेमध्ये एक करा, ज्ञानेश्वरीचे 108 पारायण करा किंवा हरिपाठाचं रोज वाचन करा. एक दिवस नक्की तुमच्या पोटाला ज्ञान येईल. विठ्ठल दोन मिनिटात सांगतो तुम्ही भाग्यवान आहात. कशामुळे आहात? तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही या धर्ममंडपात कीर्तनाला आले. आता काही घरी झोपले जाऊ, कीर्तनाला आले. तुम्ही भाग्यवान आहात. महाराज प्रभू रामचंद्र आणि सीतामाता एका झाडाखाली बसले होते आणि झाडाखाली बसले असताना प्रभू रामचंद्राचं सहज लक्ष एका झाडाकडे गेलं. झाडाकडे गेल्याच्या नंतर सीतामातेला म्हणतात, सीते बघ म्हणे ते दृश्य तुला दिसतंय का? काय बघ म्हणे ते दृश्य तुला दिसतंय का? तर ते त्या झाडावर जी वेली गेली ना, ती वेली किती भाग्यवान आहे. ज्या झाडावरती वेली गेली ना, ती वेली किती भाग्यवान आहे की जिला असं सुदृढ असं झाड मिळालं. काय जिला सुदृढ असं झाड मिळाले. खरं तर ती वेली किती भाग्यवान आहे. त्यावेळी सीतामाता म्हणल्या नाही, खरं तर ते झाड भाग्यवान आहे जिला सुंदर अशी वेली मिळाली. कोण भाग्यवान आहे? वेली भाग्यवान आहे जिला सुंदर अशी वेली मिळाली. त्यांच्यात भांडणं सुरू झाले. प्रभू रामचंद्रामध्ये आणि सीतामातेमध्ये भांडणं सुरू झाले. तुम्हाला एक सांगतो, नवरा बायकोची भांडणं लागली, मधात कधी पडायचं.
जे मधात पडलं त्यालाच त्याच्यामुळे नवरा बायकोच्या भांडणात तरी पडायचं, पण त्याचे भांडण सुरू झाल्यासारखे झाले आणि भांडण सुरू झाल्यासारखे झाले तर तिकडून लक्ष्मणजी आले आणि लक्ष्मणजीला विचारलं, लक्ष्मणा सांग म्हणे ते झाड भाग्यवान आहे का वेली? काय झाड भाग्यवान आहे का वेली भाग्यवान आहे? त्यावेळेस लक्ष्मणानं डोकं चालवलं. त्या टायमाला डोकं चालवायला सुद्धा माणूस कोण पाहिजे? शरद पाहिजे ना. अमोल महाराज पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये गोष्ट आली. पंचतंत्र नावाच्या ग्रंथामध्ये गोष्ट आली आहे. ती गोष्ट अशी आहे की 14 जण मित्र होते. कोण? वाघ, वानर, शेळी आणि कोल्हा हे 14 जण मित्र. आणि 14 जण मित्र असताना एक दिवशी वाघ काहीतरी वेडवाकडं खाऊन आला आणि वेडवाकडं खाणारी होय तात्या ती जात वेडवाकडं खाणारी ती काहीतरी वाघ वेडवाकडं खाऊन आला. शेळीनं असा पदर नाकाला, कोणी? शेळीनं पदर नाकाला लावला. सांगितलं वाघ महाराज तुम्ही काहीतरी वेडवाकडं खाऊन आला. काय तुम्ही काहीतरी आज वेडवाकडं खाणार? जात वेडवाकडं खाणारीच होती. ती म्हणे तुमच्या तोंडाचा खूप घाण वास यायलाय, तुम्ही काय करा? त्याला राग आला वाघाला. वाघाने काय केलं? एका झटक्यात शेळी खाऊन घेतली. एका झटक्यात शेळी खाऊन घेतली. शेळी खाल्ल्याच्या नंतर वानराला विचारलं, खरं सांग वानर सिंहासारखंच बोलणार बरोबर आहे का? वानर ते सिंहासारखंच बोलणार. त्यावेळेस वानराने सांगितलं, मालक तुमच्या तोंडाचा बिलकुल वास येत नाही, तुमच्या तोंडाचा बिलकुल वास येत नाही. अरे म्हणे आता शेळी सांगत होती माझ्या तोंडाचा वास यायलाय, तू कसं काय म्हणाला वास येईना म्हणून? एका झटक्यात वानर. आता कोल्याची बारी. कोल्याला विचारलं, खरं खरं सांग म्हणे माझ्या तोंडाचा वास येतो. त्यावेळेस कोल्याने सांगितलं, वाघराव खोटं बोलत नाही, आताच शेलूच्या बाजारात गेलो म्हणे आणि शेलूच्या बाजारात गेल्याच्या नंतर असा गारवा वरून ऊन, कुल्फी खाण्यात आली आणि कुल्फी खाल्ल्यामुळं माझं नाक जाम झालं, वासच यायचं, सर्दी झाली. म्हणून अशा अडचणीच्या काळात कोणी मार्ग काढला? अशा अडचणीच्या काळात लक्ष्मणजींना मार्ग काढला. त्यावेळेस लक्ष्मणजी म्हणतात की खरं तर ते झाड हे भाग्यवान नाही, खरं तर ती वेली ही भाग्यवान. कोण भाग्यवान आहे? मग तोच भाग्यवान आहे जो कुणी या झाडाच्या आणि वेलीच्या सावलीखाली बस. काही काही ना पंगत हाणून घरी जाऊन झोपलेत. कीर्तनाला आले, तुम्ही कीर्तनाला आले, तुम्ही खरी भाग्यवान. विठ्ठल खरं सांगतो, माईक सिस्टीम सुंदर आहे, आवाज सुंदर आहे. अजून थोडा जर चांगला आवाज दिला तर देव तुमच्या एका मिस्टीच्या 100 मिस्टी करेल, एका साऊंडाचे 700 साऊंड करेल. आणि मला तर चाक हाणलं नाही. माईक सिस्टीम सुंदर आहे, माईक सिस्टीम सुंदर आहे, आवाज सुंदर आहे, गाणारे सुंदर आहेत, वाजवणारे सुंदर आहेत, बसलेले सुंदर आहेत, विनेकरी सुंदर आहेत, चोपदार सुंदर आहेत, चोपदार सुंदर आहेत, बसले तरुण मंडळी सगळे सुंदर आहेत. मी एकटा बंदर आहे, बाकीचे सगळे सुंदर. आणि मला बंदर म्हणून घ्यायला लाज वाटत नाही, कारण बंदर जो कर सकता है वो भगवान के बाप को भी नहीं जम सकता. काय वानरा हाती लंका वानरा हाती लंका पेटविली म्हणे तुका. म्हणून तास चांगला ऐका, चांगलं बोला, चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. आमच्या गुरुजीने एक वाक्य सांगितलं, बेटा चांगलं जगायला शिकावं, चांगलं वागायला शिकावं, मग लोकांकडे मागावं. नाही दिलं तर मला मागावं, पण चांगला जगला ना दादा म्हणून त्याला देवाकडे मागण्याचा अधिकार असतो. विठ्ठल ज्यांचा भक्त या सेवेकरता निवडलाय एकनाथ महाराज सामान्य असतील. काही काही संतांच्या एक खुणा सांगितलं. वैराग्य म्हणजे कोण आठवतं आपल्याला? वैराग्य म्हणजे कोण आठवतं? कोण आठवतं? तुकाराम महाराज. वैराग्य म्हणजे तुकाराम महाराज. किती वैराग्य? या लोकांपासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या जगाविषयीच्या भोगाच्या इच्छेला वैराग्य. वैराग्य असं म्हणतात. किती वैराग्य? अहो महाराष्ट्राचे राजे शिवछत्रपती नजराना स्वीकारत नाहीत. वैराग्याचं खातं कुणाकडे? कुणाकडे? तुकोबा आहे. ज्ञानाचं खातं कुणाकडे? ज्ञानोबा आहे. किती ज्ञान? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. ज्ञानाचं खातं ज्ञानोबा आहे. प्रेमाचं खातं कुणाकडे? तुमच्या माझ्या. वाह, प्रेमाचं खातं हे नामदेव आहे. किती प्रेम! अहो ज्या भगवंताला कोणत्याही गोष्टीची अनुकूलता नसताना अपेक्षा कशाची करतो? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ आला.
थोर प्रेमाचा भुकेला भगवंत कशाचा भुकेलाय तो प्रेमाचा भुकेला देव भुलला भावासी सांडोनिया वैकुंठासी थापटा का मागा देव भुलला भावासी देव भुलला भावासी सांडोनिया वैकुंठासी सांडोनिया सांडोनिया वैकुंठासी देव भुलला भावासी देव भुलला भावासी देव भुलला भावासी सांडोनिया वैकुंठासी उघडाला पंढरपुरात रात्र सोयरा देव कशाचा भुकेलाय प्रेमाचा भुकेलाय एक गोष्ट लक्षात ठेवा काही साधू काही भगवत भक्त झाडाला उलटे टाकून घेतात आणि झाडाला उलटे टाकून घेणाऱ्या साधू त्या कावळ्यांना आणि गीत पक्ष्यांना विनंती करतात बाबांनो कागा सबतन खायो चुन चुन खायो ये दोन्ही ना छोड़ दियो हे कावळ्यांनो हे गीत पक्ष्यांनो काय करा अख्ख शरीर खा गुणगुळी सोडा इतका दुर्लभ परमात्मा त्यांच्या स्वप्नात सुद्धा येत नाही पण नामदेवरायाच्या पाठीमागे नामयाच्या पाठीमागे चाले केशी राजा साधा वया रोज चरणीचे कारण पंढरीरायाचा तो प्रेम भांडारी कोण नामदेव महाराज प्रेमाचं खातं कोणाकडे नामदेवराय आणि शांतीचं खातं कोणाकडे पैठण निवासी श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज एकनाथ महाराजांच्या शब्दामध्ये सुद्धा एक अर्थ लपलेला आहे काय एकनाथ जगाचा नाथ जगन्नाथ काय जगाचा नाथ जगन्नाथ पण त्या जगन्नाथाचाही म्हणजे एकनाथ महाराज अहो भगवंतानं एक नाही दोन नाही तब्बल 36 वर्ष ज्यांच्या घरी कावडीने पाणी भरावा असा ज्यांचा परमार्थ अहो पहिली 12 वर्ष भगवंतानं गणगोळी उगळून देण्याचं काम केलं दुसरी 12 वर्ष भगवंताने धोतर धुण्याचं काम केलं आणि तिसरी 12 वर्ष चोपदारकी केली नाथ महाराजांच्या घरी कोणाच्या घरी नाथ महाराजांच्या घरी चोपदारकी केली विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्यांचा हा अभंग आहे थोर संत या सकळ संतांमध्ये सगळ्यात श्रीमंत संत कोण सकळ संत माझी राजा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा स्वामी एकनाथ माझा सकल संता सकल संता माझे राजा स्वामी एकनाथ सकल संता माझे राजा स्वामी एकनाथ माझा त्या महाराजांचा अभंग या शेवेकरता निवडलेला आहे महाराज या अभंगाद्वारे शांतीचे सागर पैठण निवासी संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा पवित्र तो देह मग तुम्ही म्हणता महाराज आतापर्यंत आम्ही अभंग ऐकले या देहासारखा या देहासारखा काहीच नाही शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीचे तार नाही या पवित्र शरीराचे शरीर उत्तम चांगले हा शरीर उत्तम आतापर्यंत आम्ही अभंग ऐकले की या देहासारखं अपवित्र काहीच नाही बघा तुम्ही कधी शिरूला गेले ना तुम्ही कधी शिरूला गेले ना शिरूला त्या बिकानेरमध्ये काचामध्ये ठेवलेला पेढा असतो काय काचामध्ये ठेवलेला पेढा असतो पेढा तो पेढा काचामध्ये आहे तोपर्यंत सुरक्षित आहे आणि एकदा या गटाराची संगत केली सकाळी म्हणजे या शरीराची संगत जरी केली तरी अधोगती खरं सांगा केळ नालीमध्ये टाकल्याच्या नंतर 2 दिवस 5 दिवस काय केळ हे नालीमध्ये टाकल्याच्या नंतर 5 दिवस सडत नाही पण या गटारामध्ये टाकल्यानंतर सकाळी तळतळ
म्हणजे किती अपवित्र आहे बरं. ज्या ठिकाणावर हात देह आलाय ती जागा तरी चांगली असेल का? विष्टाले पचोहीकडे नाकी तोंडी कुर्मीकडे गर्भवासीचे दुःख गाडे कोणात ते सांगावी. काय सांगू गर्भेची यातना मज भोगिता नारायणा मांस मळ जागा चांगली आहे का? अहो एकनाथ महाराज तुकाराम महाराजांनी स्पष्ट सांगितलंय हा देह ज्या ठिकाणावर आलाय ना आधी कसं आहे वरी पाय खाली तोंड गर्भे दिला दंड वरती पाय खाली तोंड वरती पाय खाली तोंड वरती पाय खाली तोंड गर्भे दिला दंड वरती पाय खाली तोंड वरती पाय खाली तोंड वरती पाय खाली तोंड. वा महाराज सुंदर. टाळी वाजवा एकदा. कोणी प्रमाण म्हणू द्या टाळी वाजायची. अमोल महाराजांनी एखादा चांगला बोल वाजवला टाळी वाजायची. अमोल महाराज मी तुम्हाला एक बोल सांगतो तुम्ही वाजवा. धा किट धुम किट तक टक टक धुम किट तक टक 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 धुम किट टक टक दिगना धक टक 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 टक. वा टाळी वाजवा. याच्यासाठी घासावं लागतं प्रॅक्टिस करावी लागते 12-12 तास घाटावर बसून. तात्याला माहिती होय तात्या. म्हणून तुम कलाकाराला कशाची वाव नसते. कलाकाराला तुमची टाळी वाजली त्यांचं पुढे पुढे विठ्ठल विठ्ठल कारण हंगामा खड़ा करने का मकसद नहीं सूरत बदलनी चाहिए. अरे मेरे दिल से तो ना सही मेरे दिल से तो ना सही पाथर गवान वालों के दिल से प्रेम की गंगा बहनी चाहिए. विठ्ठल विठ्ठल अहो त्या साधू संतांनी भगवत भक्तांनी भगवंताचं नामस्मरण केलं. देव कसं सांगत होतो मी कुठं होतो देव किती अपवित्र आहे. ज्या ठिकाणाहून हात देह आलाय माऊली ज्ञानोबा उदाहरण देतात की मातेची या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दातरी उकडोनी नव मासावरी जन्मोनिया मृती. किती अपवित्र आहे. जाणार सक नासिवंत देह जाणार सक नासिवंत देह जाणार सकळ जिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो सावधान. राम कृष्ण हरी. नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ ऐसे का तो काळ नाशिवंत देह जाणार सकळ ऐसे का तो काळ सावधान. नाशिवंत देह जाणार सकळ ऐसे का तो काळ सावधान. राम कृष्ण हरी. नाशिवंत नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. घडी घडी काळ वाट याची पाये इकडे जायचं नव्हतं आपल्याला प्रसंग आला. म्हणजे या देहासारखं अपवित्र काहीच नाही. ज्या ठिकाणावर आलंय ते ठिकाण तरी चांगलं असेल का? तुकाराम महाराज म्हणतात की एक वेळ करी या दुःखावेगळी एक वेळ करी या दुःखावेगळी एक वेळ दुरिताचे जाळे. म्हणजे या ठिकाणाचा देह सुद्धा अपवित्र आहे. ज्या ठिकाणावर आहे ते ठिकाण किती अपवित्र आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणता की एकनाथ महाराज आम्हाला सांगायला लागले की या देहासारखं पवित्र काहीच नाही आणि आताच तुम्ही म्हणायला लागले की या देहासारखं
मग नेमकं आम्ही खरं कोणाचं मानायचं? काय तुम्हाला याला काय म्हणतात? याला व्याघात दोष म्हणतात. शास्त्रीय भाषेत याला व्याघात दोष म्हणतात. म्हणजे यापूर्वी वेगळं बोलावं. आता तात्या तुम्हाला सांगतो, तुम्हाला एखाद्या माणसाने सांगावं 15 मिनिटं तुम्हाला लेक्चर द्यावं की बिडी ओढणं वाईट आहे, बिडी ओढणं वाईट आहे. काय 15 मिनिटं तुम्हाला सांगावं बिडी ओढणं वाईट आहे, शास्त्रीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, कौटुंबिक दृष्ट्या आणि शारीरिक दृष्ट्या बिडी ओढणं कसं आहे? वाईट आहे. शास्त्रीय दृष्ट्या बघितलं तर बिडी ओढणं पाप आहे. मानसिक दृष्ट्या बघितलं तर बिडी ओढल्यानंतर जीवाला समाधान मिळतं का? नाही. कौटुंबिक दृष्ट्या बघितलं तर असा इथं कोणती मायमाऊली जिनं आपल्या नवऱ्याने बिडी ओढल्याच्या नंतर तिनं मुख्यमंत्र्याच्या हाती सत्कार ठेवला? ऐका कोणी? त्या आधी हातवर केला कोणीच नाही. म्हणजे कौटुंबिक सुद्धा हानीच आहे. आता शारीरिक जर बघितलं तर क्षयरोग, कर्करोग, कॅन्सर सारखा रोग माणसाला होतो, जो जीवनामध्ये माणसाला कॅन्सल करून टाकतो. अशा रोगांना आपण आमंत्रित करू शकतो. आणि आर्थिक दृष्ट्या बघितलं तर पैशाचा अपयोग. म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, कौटुंबिक दृष्ट्या बिडी ओढणं जसं वाईट आहे, असं तुम्हाला एखाद्याने 15 मिनिटं सांगावं की बिडी ओढणं वाईट आहे, तदनंतरच त्यांनी म्हणावं की काय तुमच्या खिशात असली द्या एखादी. काय तुमच्या खिशात असली तर द्या एखादी. तुम्ही म्हणता महाराज तुम्ही आम्हाला 15 मिनिटं लेक्चर दिलं की बिडी ओढणं वाईट आहे, बिडी ओढणं वाईट आहे, आणि आता तुम्हीच म्हणायला लागले की तुमच्या खिशात असली तर एखादी द्या. तेव्हा म्हणला बिडी ओढणं एका दृष्टीने जर बघितलं तर बिडी ओढणं वाईट आहे, पण दुसऱ्या दृष्टीने बघितलं तर बिडी ओढणं चांगलं आहे. कारण माणसाचा जो इंटरेस्ट डाऊन झालेला असतो ना तो फुल होतो बिडी ओढल्याच्या नंतर. माणसात बसल्याच्या नंतर बिडी ओढावी, माणसात बसल्याच्या नंतर बिडी ओढावी, आणि जे दुसऱ्याच्या कामावर जाते तिने तर जरूर. म्हणजे बिडी एखाद्याने तुम्हाला 15 मिनिटं सांगावं बिडी ओढणं वाईट आहे, बिडी ओढणं वाईट आहे, तर नंतर मला तुमच्याकडे एखादी असली तर द्या. याला काय म्हणायचं? याला व्याघात दोष म्हणायचं, व्याघात दोष. आणि बिडी ओढणाऱ्याने दोघा जणांनी श्लोक दिलेला. धूम्रपान शतगोदान एक झुरका गंगा स्नान सकल बिडी कन्यादान ताकडम तकडम महत्पुण्यम. मला तर शोधून अर्थ सापडला, पण मी माझ्या डोक्याच्या पद्धतीने याचा श्लोकाचा अर्थ लावला की धूम्रपानम शतगोदानम. धूम्रपान केल्याच्या नंतर 100 गाय दान दिल्याचं पुण्य मिळतं म्हणजे. काय आता बघा इथं कोणाकोणाला करायचं? होय, धूम्रपान केल्याच्या नंतर 100 गाय दान दिल्याचं पुण्य मिळतं. एक झुरका गंगा स्नान, एक बिडीचा झुरका वाटला की गंगा स्नान केल्याचं पुण्य मिळतं. सकल बिडी कन्यादान, गोऱ्यापर्यंत जर बिडी ओढली तर कन्यादान केल्याचं पुण्य मिळतं. आणि ताकडम तकडम महत्पुण्य म्हणजे लोकांनी पेलेले तुकडे पेले खाली फेकून दिलेले महत्पुण्य. याला काय म्हणायचं? याला व्याघात दोष म्हणायचं. म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात की देह पवित्र आहे, देह पवित्र आहे, देह पवित्र आहे, आणि या देहासारखं अपवित्र काहीच नाही. तदनंतर म्हणतात महाराज जो भगवंताशी एकनिष्ठ राहील ना त्याचा देह पवित्र. खरं तर या जगामध्ये जर बघितलं तर सगळ्यात पवित्र कोण आहे? देव आहे. पण काय देवाचं नाव पवित्र आहे महाराज. विष्णू सहस्रनामामध्ये एक श्लोक आहे, पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम दैवतानांच भूतानां यो वह पिता. म्हणजे पवित्रामध्ये पवित्र भगवंताचं नाम आहे. नाम बरवया बरवंत, ज्ञानोबा उदाहरण देतात. नाम बरवया बरवंत, नाम पवित्र आणि सुखट, नाम स्मरे नीलकंठ निज सुखे निवाला. मला माहिती डुकल्या लागायला का असं चिंतन सांगितलं. विठ्ठल विठ्ठल आता सध्या तरी विनोदाची कथा गोड वाटे, पण थोडं इथं विद्वान माणसं बसलेले सगळे, यांच्या चेहऱ्याकडे बघून मला असं वाटायले की हातपाय चळचळ का पाहिजे. विद्वान माणसं सगळे, आणि या विद्वान माणसाने जर विनोद केला तर गाळात. त्याच्यामुळं विद्वानेव विजानाती विद्वजन परिश्रम. आता नाम बरवया बरवंत, नाम पवित्र आणि चोखट, नाम स्मरे नीलकंठ निज सुखे निवाला. नाम किती पवित्र आहे. माऊली ज्ञानोबा उदाहरण देतात की या नामासारखं पवित्र काहीच नाही. पण बघा नाम इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र आहे. नाम जे अपवित्र लोक आहेत त्यांना सुद्धा काम करतं. बघा एकनाथ महाराज उदाहरण देतात, मग तो नर असो नारी असो
दुराचारी असो पण भगवंताचं नाम घेतलं तर पवित्र होतं. मुखी गाता हरी पवित्र मुखी गाता हरी पवित्र मुखी गाता हरी पवित्र मुखी गाता हरी पवित्र मुखी गाता हरे पवित्र तो मुखी गाता हरे पवित्र तो हरे मुखी गाता हर पले चिंता हरे मुखी गाता मुखी गाता हरे पवित्र मुखी गाता हरे पवित्र मुखी गाता हरे पवित्र हरे मुखी गाता हर पले चिंता हरे मुखी गाता हर पले चिंता हर पले चिंता हर पले चिंता. एकनाथ महाराज म्हणतात की नर असो नारी असो दुराचारी असो कोणी असो पण भगवंताचं नाम. महिला मंडळ तुम्हाला एक सांगतो कधी भगवंताच्या नामाशी एक निष्ठ राहायचं. महिला मंडळ तुम्ही अंतःकरणातून भक्ती करता माफी मागून बोलतो तुम्ही अंतःकरणातून भक्ती करता तुमच्यासारखी भक्ती कोणीच करू शकत नाही फक्त एक निष्ठेने करा. तुमचं कसं आहे सोमवार आला किती उभं झालं मंगळवार आला किती उभं झालं रविवार आले काळडा सूर्य ठेवलेच बोर. म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही सेवा करा. माझं म्हणणं आहे सेवा करू नका असं नाहीये भगवंताची सेवा करा. एकच कोणतं तरी एक लोटा जे अहो महादेव घासू घासू बेजार झाला महादेव तसाच उपाशी आणि धरती एकादशी. महाराज माझा अधिकार नाही बोलण्याचा. कसं आहे माहिती का एक निष्ठेनं जर तुम्ही भगवंताचं नामचिंतन केलं कोण्याही देवाचं एक निष्ठेनं करा. एक निष्ठेनं कोणाचं भगवान शिवशंकराची भक्ती करायची तुम्हाला पण एक निष्ठेनं करा. अंतःकरणातून भगवान शिवशंकराचीच भक्ती करा. एक चतुर्थी जरी धरली तर भगवान शंकराच्या नावाने धरायची. एकादश जरी धरली तरी भगवान शिवशंकराच्या नावाने धरायची. सोमवार जरी धरला तर भगवान शिवशंकराच्या नावाने. एक निष्ठ राहायचं कधी काय कधी बी एक निष्ठ राहायचं. आणि एक निष्ठ राहिलं ना बघा छत्रपती संभाजी महाराज हे स्वतःच्या धर्माशी एकनिष्ठ होते. उगाच म्हणत नाही धर्मवीर काय उगाच म्हणत नाही. अरे रामा इज द ट्रू ऑफ द वर्ल्ड रामा इज द ट्रू ऑफ द वर्ल्ड. या जगातलं सत्य काय असतं फक्त राम आहे. कृष्णा इज द लव्ह ऑफ द वर्ल्ड. या जगातलं प्रेम कोण असेल तर ते फक्त भगवान कृष्ण आहे. शिवा इज द पीस ऑफ द वर्ल्ड. या जगातलं शांतता आणि या जगातला मोक्ष कोण असेल तर तो भगवान शिवशंकर आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज एक्झिस्टन्स ऑफ द वर्ल्ड. या जगातलं अस्तित्व काय असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि छत्रपती संभाजी महाराज इज द रिलिजन ऑफ द वर्ल्ड. म्हणजे या जगातला धर्म कोण असेल तर ते म्हणून धर्माशी निष्ठ आहेत कोण छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर. देश धर्म पर मिटने वाला एक शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था. म्हणून कधी पण नामाशी निष्ठ राहायचं. बघा तुम्ही सतत भगवंताचं नामचिंतन करत राहा. आणि भगवंताचं नामचिंतन इतकं करत राहा स्वतः आपण देवाकडे गेल्याच्या नंतर देवाला वाटलं पाहिजे हे आला याला काहीतरी देवाला. म्हणजे बघा तुकोबराय माझ्या तुकोबरायाच्या पत्नीनं जिजामातेनं कधीच भगवंताची सेवा केली फक्त नवऱ्याचं पोट भरवलं. सतत भगवंताला शिव्या देण्याचं काम केलं कोणी जिजामातेनं. पण तुकोबरायाच्या आधी माझ्या जिजामाईच्या पायातला काटा माझ्या देवानं काढावा. काय जिजामातेच्या पायातला काठा माझ्या देवानं काढावा हा अधिकार जिजामातेचा होता. तुम्ही जर नामाशी एकनिष्ठ राहिला तर देव तुम्हाला काय भेटणार. अहो तुकोबाराय कधी देवाकडे गेले तर देवाची मान खाली जात होती. का जात होती असं देवाला वाटायचं की ना तुकोबारायने मला काहीतरी मागावं. तुकोबारायने कधी काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाचे रीत झालं. कधीच तुकोबारायने देवाकडे काही मागितलं नाही. नामाशिवाय काहीच मागितलं नाही. म्हणून एकनिष्ठ राहा भगवंताशी इतकं एकनिष्ठ राहा की भगवंताने जाता जाता आपला देव पवित्र केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल म्हणून या जगामध्ये देव तर पवित्र आहे
पण जे देवाचं नाम घेतात ना ते पवित्र आहेत आणि तेच एकनाथ महाराज पवित्र तो देह सदाचा नेम 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 वाचे गाये राम सर्व भावे वाचे गावे राम सर्व भावे धन्य गाये वाचे सर्व भावे धन्य भाग्य धन्य भाग्य तारला संसार धन्य पवित्र तो देह सदा ज्याचा नेम वाचे गाये नाम सर्व भावे या जगामध्ये बघितलं तर काही गोष्टी पवित्र आहेत आणि काही गोष्टी अपवित्र आहेत काही गोष्टी जिवंतपणे पवित्र आहेत काही गोष्टी मेल्याच्या नंतर पवित्र आहेत बघा गाय ही जिवंतपणे पवित्र आहे आणि मेल्याच्या नंतर अपवित्र आहे कोण गाय ही जिवंतपणे पवित्र आहे मेल्याच्या नंतर अपवित्र आहे वहा हा जिवंतपणे अपवित्र आहे कारण तो काही पण खातो काही पण वेडवाकडे खातो म्हणून जिवंतपणे अपवित्र आहे मेल्याच्या नंतर पवित्र आहे कोण वाहक आणि कावळा जिवंतपणे ही पवित्र नाही आणि मेल्याच्या नंतर ही पवित्र नाही आणि संत जिवंतपणे ही पवित्र आहे आणि मेल्याच्या नंतर ही पवित्र आहे अपवित्र चोवडी अपवित्र चोवडी तेच एक भूमंडळ तेच एक भूमंडळ अपवित्र चोवडी पवित्र एक भूमंडळ तेच एक पवित्र चोवडी तीच एक भूमंडळी पण का त्यांचा तर देव आपल्याला कुणी आवडतो पण भगवंताला संतांना फक्त देव आवडतो आणि ते देवाशी एक निष्ठा आहे काय महाराज तुम्हाला 2 मिनिटात सांगतो की देह का पवित्र आहे आणि देह केव्हा पवित्र झाला भजन करा विठ्ठल एका ताईच्या घरी मी जेवायला गेलो महाराज कीर्तनाला जात असताना एका ताईच्या घरी जेवायला गेलो आणि ताईनं असा सुंदर असा स्वयंपाक केला सुंदर असा स्वयंपाक केल्याच्या नंतर स्वयंपाक केला जेवायला बसलो इतकी भारी भाजी केली 4 वाट्या भाजी खाल्ली आजच्या सारखीच भाजी तुम्हाला सांगतो मी 4 वाट्या भाजी खाल्ली किती वाट्या 4 वाट्या भाजी खाल्ली त्या ताईनं ज्या तिथं स्वयंपाक आता गरीबाची त्याच्यामुळे ताईनं मला चुलीपाशीच वाढलं आणि चुलीपाशीच वाढल्याच्या नंतर मी जेवायला बसलो मी 4 वाट्या भाजी खाल्ली आणि 4 वाट्या भाजी खाल्ल्याच्या नंतर आता ते ताई स्वयंपाक करत होत्या गरम चपाती तव्यावरची डायरेक्ट माझ्या ताटात टाकत होत्या म्हणलं ताईची कशाला बेजारी करू मी म्हणलं ताई झालं म्हणे माझं जेवण मी काय केलं तिथून उठलो आणि घरामध्ये गेल्याच्या नंतर ताई माझ्याकडे आला आणि ताईने मला विचारलं महाराज स्वयंपाक कसा झाला म्हणलं ताई एक नाही म्हणलं ताई खरं सांगा म्हणलं भाजी कशाची मी 4 वाट्या भाजी खाल्ली पण मी जरा लाजलो काय मी जरा ते म्हणले महाराज कशाला लाजलात तुम्ही आणू काय एखादी वाटी म्हणलं आता टाळू त्या ताईनं एवढी भारी भाजी केली म्हणलं ताई भाजी कशाची केली ताई म्हणल्या महाराज मी कारल्याची भाजी केली म्हणलं ताई शक्यच नाही
म्हणलं ताई शक्यच नाही, कारण कारलं मी खात नाही, घरच्याला खाऊ देत नाही. काय कारलं मी खात नाही, घरच्याला खाऊ देत नाही. ताई म्हणल्या महाराज मी कशाला खोटं बोलू, कशाची भाजी होती, कारल्याचीच भाजी होती. म्हणलं ताई तुम्ही खोटं बोलायला. ताई म्हणल्या महाराज स्वयंपाक तुम्ही केलाय का नाही, तुम्हीच केलाय. बरं म्हणलं ताई कारल्याची भाजी होती ना, मग ती गोड कसं काय लागू लागली हो? ताई म्हणल्या महाराज ती या कारणाने गोड लागू लागली. मी थोडा लाजलो बरं का, स्वयंपाक करत होता म्हणून मी लाजलो. काही काही माणसं लाजत नाहीत. मी एक भज्ञ महाराज जेवायला एखादच होती, कच्चून शब्दाना खाल्ला. प्रमाण म्हणलं तर नाकातून शब्दाना बाहेर, म्हणजे एवढा शब्दाना खाल्ला होता तिने. तुम्हाला सांगतो आम्ही एका गावामध्ये कथेला होतो, आता बिनलाजाचं सांगतो बरं का. आम्ही एका गावात कथेला होतो आणि कथेला असताना कथेला गेलो. ताईनं असा सुंदर असा स्वयंपाक केला. कथा संपली, 4 वाजता कथा संपली आणि कथा संपल्यानंतर आम्ही जेवायला गेलो. जेवायला गेल्यानंतर ताईनं असा गोड असा स्वयंपाक केला, पंचपक्वान्नाचं जेवण. आणि पंचपक्वान्नाचं जेवण केल्यानंतर आम्ही त्या पोराने आम्हाला बोलवलं, म्हणे महाराज तुम्हाला ताईनं बोलवलंय, जेवायला बोलवले. आम्ही घरात जाणं, चुली पशी, गरीबाचं घर, मग आम्हाला चुली पशीच बसलं. पण ती बाई हुशार होती, त्या बाईनं काय केलं, त्या घाणीवर टोपलं झाकलं. टोपलं झाकल्यानंतर आम्हाला पंचपक्वान्नाचं जेवण वाढलं. आणि वाढल्याच्या नंतर पंचपक्वान्नाचं जेवण वाढलं. आणि आमच्या सोबतच आहे गायनाचार्य होता, आमच्या सोबतच आहे गायनाचार्य होता. गायनाचार्य सगळं ताटात वाढलं, गुलाबजामुन रसगुल्ले सगळे पदार्थ वाढले. तुमच्या तोंडाला पाणी सुट देऊ नका. पंचपक्वान 7 पक्वान बस झाले का, वाढवायचे बस झाले. हा आता जेवले कशाला, पंचपक्वान्नाचं जेवण बनवलं. आणि आम्ही जेवायला गेल्यानंतर त्याच्या पोरांनी घाण केली. त्या ताईनं हुशार होती म्हणून तिने टोपलं झाकलं. आणि टोपलं झाकल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी बसलो, त्याच ठिकाणी बसलो आम्ही. त्या गायनाच्या मला चिमटा घेतला, म्हणे महाराज आपल्याला ताईनं सगळं वाढव ते टोपल्या खालचं. काय ताईनं आपल्याला सगळं वाढव. आता म्हणलं अरे यात गळा तुझ्या ताटात सगळे पदार्थ आहेत रे, ताटात बसायला तो पापड खाली ठेवला कागद. म्हणलं यात गळा असं काय करायला. नाही म्हणे महाराज मला नाही एकदा ताईला तुमचं वजन पडतंय, म्हणला मग वजन पडतंय. म्हणलं अरे याटगळा मी कशाला बनवतो, तुला खायचं. ती येटगळ होतं, बिनलाज होतं ते महाराज. ते म्हणलं म्हणला ताई तुम्ही आम्हाला सगळं वाढव ते टोपल्या खालचं. ती ताई म्हणली महाराज ते टोपल्या खालचं तुमच्या तरी वाढायसारखं, तुमच्यासारखं वाढायसारखं नाही ते. पण ते बिनलाज होतं, ते म्हणलंच ताई ते वाढायसारखं नाही, पण थोडं थोडं वाढ. याला बिनलाजेचं कळस म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. पण मी त्या ठिकाणी लागलो. ताईला म्हणलं ताई तुम्ही अशी गोड अशी भाजी केली, कशाची केली हो. ताई म्हणल्या महाराज कारल्याची केली. म्हणलं ताई शक्यत नाही, म्हणलं कारण कारलं हे कडू असतं, कधी गोड होऊ शकत नाही. पण त्यावेळेस ताईनं मला गोड उत्तर दिलं, म्हणे महाराज कारलं कडूच असतं. मग म्हणलं हे कसं शक्य झालं. म्हणलं ताई म्हणल्या महाराज मी बाजारामध्ये गेले आणि बाजारामध्ये कारलं आणलं. कारलं आणल्याच्या नंतर ते कारलं चिरलं आणि कारलं चिरल्याच्या नंतर घरी जाऊन करू नका. कारलं चिरल्याच्या नंतर त्याच्यात गुळ घातला. गुळ घातल्याच्या नंतर त्याच्यावर पाकशास्त्राची प्रक्रिया केली आणि पाकशास्त्राची प्रक्रिया केल्यानंतर ते कारलं एक म्हणजे रात्रभर फ्रीज मध्ये ठेवलं आणि सकाळच्या ते कडू जसं पाकशास्त्राची प्रक्रिया केल्यानंतर कडू कारलं गोड होतं, तसं नामस्मरण रूपी शास्त्र प्रक्रिया केली की हे कडू कारलं सुद्धा गोड होतं. महाराज विठ्ठल. म्हणून भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखामध्ये ठेवा, नक्की आपला देव होईल. एकनाथ महाराज म्हणतात पवित्र तो दे. तू कसा आहे, तो धन्य आहे. तू कसे आहे ते धन्य. बघा आता आपण धन्य कुणालाही म्हणायला लागलो, आपण कुणालाही विद्वान म्हणायला लागलो, आपण कुणालाही पंडित म्हणायला लागलो. माझ्या बोलण्याचा राग घेऊ नका. अहो संत दाढी जटा वाढवू शकतात, दाढी जटा वाढवणारे प्रत्येक संतच असतात असं. संत दाढी जटा वाढवू शकतात पण दाढी जटा वाढवणारे संतच असतात असं नाही. संत भगवे कपडे घालू शकतात पण भगवे कपडे घालणारे प्रत्येक जण संतच असतो असं नाही. संत भस्म अंगाला विठ्ठल विठ्ठल. तुमचं कीर्तन ऐकायचं वय आहे का नाही? कीर्तन ऐकायचं वय आहे का नाही? नाही कुशाल नाही म्हणायला लागली.
अहो खरं कीर्तन ऐकायचं वय तुमचंय. अरे तरणा तरणा भाग्यवंत तरणा तरणा भाग्यवंत तरणा तरणा भाग्यवंत तरणा तरणा भाग्यवंत. नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात हा हो तरणा तरणा भाग्यवंत तरणा तरणा नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात हो तरणा तरणा भाग्यवंत तरणा तरणा भाग्यवंत भाग्यवंत. खरं कीर्तन ऐकायचं तुमचं वय कसं आहे सांगा. आता ह्या एवढ्या जणाला किती सांगितलं तरी ऐकणार आहेत का? विद्वान म्हणायला लागलो महाराज. संत महंत आखाड्याचे प्रमुख ह्या पदव्या इतक्या स्वस्त झाल्या महाराज. आज जर तुम्ही ठरवलं तर एखाद्या आखाड्याचे प्रमुख होऊ शकता, एखाद्या आखाड्याचे प्रमुख होऊ शकता, पण ते अस्तित्व ते वैभव तुम्ही निर्माण करू शकत नाही. गेल्या काही वर्षामध्ये येणाऱ्या काही काळामध्ये या पदव्यांना महती राहणार नाही महाराज. कोणीही पदव्या लावून घ्यायला लागले, कोणीही स्वतःला विद्वान म्हणून घ्यायला लागले महाराज. पण मान हा पदवीने नाही, मान हा प्रारब्धाने मिळत असतो. अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. म्हणजे अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. पदवी अधीन म्हणलं का? तुकोबारायने पदवी अधीन म्हणलं का? तात्या नाना काका होय आत्या आजीबाई म्हणलं का पदवी अधीन? पदवी अधीन जर म्हणलं असतं तर माझ्या स्वतःला पदव्या लावून घेतल्या असत्या, माझ्या तुकोबारायने स्वतःला पदव्या लावून घेतल्या असत्या, माझ्या एकनाथ महाराजांनी स्वतःला पदव्या लावून घेतल्या असत्या. पण पदवी अधीन म्हणलंय का? ते कशा अधीन म्हणलंय? प्रारब्धाधीन. म्हणून आता आपण कुणालाही संत म्हणायला लागलो, कुणालाही विद्वान म्हणायला लागलो, हा भाग वेगळा आहे महाराज. तुकाराम महाराज ज्या संतांचं देह पवित्र आहे, ज्या संतांचं देह पवित्र आहे ते संत सामान्य असतील का? ते सामान्य असतील का? तुम्हाला एक आमच्या गुरुचं एक दृष्टांत सांगतो. काशीचे पंडित, विद्वान पंडित, चेहऱ्याकडे बघितलं की तेजस्वी बना, लांब लचक शेंडी, गावाकडून पायीच काशीला गेले होते. आता काही काशीवरून परत गावाकडे पायीच निघाले होते. आणि पायीच निघाले असताना दरमजल मुक्काम करत करत त्या विद्वानाचा मुक्काम एका गावामध्ये पडला. आपल्या पाथरगावांसारख्या गावामध्ये मुक्काम पडला. आणि मुक्काम पडल्याच्या नंतर त्या गावात त्यांनी विचारलं, कुठले बाबा? ते म्हणे, मी काशीचा पंडित आहे. कशा करता आले? गावामध्ये मी म्हणजे साधना करून गावाकडे निघालोय. आणि गावाकडे निघाले. ते म्हणले, कशा करता आले तुम्ही? ते म्हणले, साधना करायला गेलो काशीला, आता साधना पूर्ण झाली, गावाकडे निघलोय. त्यावेळेस गावातल्याने विचारलं, म्हणजे आमच्या गावात सुद्धा एक पंडित आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत वाद घालाल का? ते म्हणले, काय हरकत नाही, मी विद्वानच आहे, फक्त माझी दशा विद्यार्थ्याची. काय आता आपण कुणालाही विद्वान म्हणायला लागलो, कुणालाही पंडित म्हणायला लागलो. बोलवलं त्यांना. बोलवल्याच्या नंतर वाद सुरू झाला. काय वाद सुरू झाला? ते म्हणे, पण हरलेल्याला काहीतरी दंड हवा, जिंकलेल्याला काहीतरी बक्षीस हवं. काय हवं? बक्षीस हवं. पण आता गावातच त्याचे असल्यामुळे पहिला मान त्याला, पण तो मूर्ख होता. तुम्हाला एक श्लोक सांगतो भागवतातला. अकोविद कोविद वाद वादा वदश्यतो नाती विदाम वरिष्ठा नसुरयो हि व्यवहारमेण तत्वम हर्षेण सहा म्हणंती. आपण कुणालाही विद्वान म्हणायला लागलो. काय? अकोविद कोविद वाद वादा वदश्यतो नाती विदाम वरिष्ठा. म्हणजे कुणालाही विद्वान म्हणायला लागलो, कुणालाही पंडित म्हणायला लागलो. पण तुकाराम महाराज म्हणतात की ज्यांना आपण संत म्हणायलो, संत फक्त संतांनाच ओळखू शकतात. विद्वानेव विजानाति विद्वजन परिश्रम नैवं गांजाक समलिखितम. हे काय? अहो माऊली ज्ञानोबा उदाहरण देतात. आगाराजन्यत्व नवतांगी रावो रायपण काय भोगी. म्हणजे जे राजे नाहीत ते राजेपणाचा आनंद भोगू शकतात का? नाही. तसं जे संत नाही, जे संत प्राप्तीला प्राप्त झालेले नाही, ते संतत्व भोगू शकत नाही. पण ते विद्वान आता गावात त्याच्या असल्यामुळे पहिला मान त्याला. पण आपण आता कुणालाही विद्वान म्हणायला लागलो महाराज. 2-4 लोक म्हणायला लागले की आपल्याला असं वाटलं की जगातलं सगळं ज्ञान मला कळायला की काय. असं काही नसतं. हल्ली लोक कुणालाही म्हणायला लागले, लोक कुणालाही म्हणायला लागली.
आणि कुणालाही म्हणायला लागले म्हणून आमच्यासारख्यानी 25च्या 20च्या वयात हुरळून जाऊ नये. तुकाराम महाराज म्हणतात, अरे ठेवा जाणीव गुंढून, तुमच्या जाणीवेचा अहंकार गुंडाळून ठेवा, तुमच्या जाणीवेचा शहाणपणा गुंडाळून ठेवा. काही काही माणसाला वाटतं मी 2 चाली म्हणायला लागलो की महाराष्ट्र, असं काही नसतं. आपण कुणालाही विद्वान म्हणायला लागलो, कुणालाही पंडित म्हणायला लागलो. बघा, एकदा जाणीवेचा अहंकार झाला की ज्ञानोबरा अंतःकरणातून निघून जातात. मुक्ताबाई अंतःकरणात राहत नाहीत. संतांची कृपा होत नाही. आणि संतांची कृपा व्हावी असं वाटत असेल तर हे पवित्र मस्तक माझ्या ज्ञानोबराच्या समाधीला लावा. तेव्हा कुठे या संतांची देणे कल्पतरू. ओ आता तुम्ही तरी वारीला आलेले ते सगळे जण, तुम्ही कधी माझ्या माऊलीकडे गेलात ना, माझे माऊली इतकं देतील, जगातलं सगळं दान माझ्या माऊलीकडे. काय 2-4 पावलं माझ्या माऊली करता टाका दादा, तेच माऊली संकट काळामध्ये तुमच्या आणि माझ्याकडे 1000 पावलं टाकतात. अहो कोणत्या पंडिताचं पण होतं माझ्या माऊलीकडे, कोणत्या विद्वानाचं पण होतं माझ्या माऊलीकडे, पण बडी बडी जगम हुआ पंडित हुआ ना कोय, ढाई अक्षर प्रेम के. कबीरदास महाराज म्हणतात की टोपी बनाई सूत की, पहनने वाले 1000, टोपी बिचारी क्या करेगी पेट में काला. अरे कुणाची टोपी पाहून, कुणाच्या माळा पाहून, कुणाचं धोतर काठाचं पाहून, कुणाचा फेटा पांढरा पाहून परमार्थ करायचे दिवस या महाराष्ट्रात यायला लागले. माय या महाराष्ट्राची क्रांती काय अंमल झाला. खरं तर असं झालंय की महाराज कोणत्या गाडीतून आले याकडे बऱ्यापैकी लक्ष आहे. महाराज कोणत्या गाडीतून आले याचकडे लोकांचं लक्ष आहे. इथं आल्यानंतर किती ओव्यान किती प्रमाण म्हणते त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. आणि ज्या वेळेस लोक याच्याकडे लक्ष देते ना, त्यावेळेस वारकरी संप्रदायाची क्रांती झाल्याशिवाय वाजवाटाळे आवडलं. झोपा येईल का तुम्हाला? विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाची. आता गावात असल्यामुळे पहिला मान त्याला पटपट सांगतो. 15 मिनिटं राहिले. महाराज एका गावामध्ये मी कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला म्हणलं 15 मिनिटं वाढू शकतो, 15 मिनिटं घेऊ शकतो. का तिकडे येऊ? हा 15 मिनिटं एका गावात मी म्हणलं तात्या 15 मिनिटं घेऊ शकतो. टाइम झाला. आता सगळे लोक जांभळ्या देऊ लागले. म्हणलं 15 मिनिटं घेऊ शकतो का? एक माणूस हातात रुग्ण घेऊन असं मंडपाच्या बाजूने हिंडत होता. हातात रुग्ण घेऊन मंडपाच्या बाजूने हिंडत होता. म्हणलं काय झालं तात्या? खाली बसा ना. नाही म्हणला तू चोरू दे, तू चोरू दे म्हणला. तुला काय म्हणलो का मी? तुला काय बोललो का? तू चोरू दे म्हणला. ते असं रुग्ण घेऊन पण मला भेव वाटले ना. एखादं रुग्ण टाकलं तर काय घरी जाऊस तर हाड गोळा करीत द्यावं लागले असते. त्याच्यामुळं म्हणलं तात्या तुम्ही खाली बसा ना. ते म्हणला महाराज तू चलू दे, तुला आता सांगायला काय तू चलू दे. म्हणलं तात्या नेमकं झालंय काय? ते म्हणला काय नाही झालं, तू जी तारीख घेतली ना त्याला पाहालो. विठ्ठल गावात त्याच्या असल्यामुळे पहिला माहिती पहिला प्रश्न असा विचारला, खक्का खैया मैया, खक्का खैया मैया प्रश्न विचारले होते. त्यांनी डोक्याला हात हाणून घेतला. ते म्हणला मी असे 12 वर्ष काशीला अभ्यास केला पण कोणत्याच ग्रंथात नाही खक्का खैया मैया. त्यांनी आपलं स्वतःचा आज्ञापन करून काय केलं, स्वतःची ग्रंथ संपदा पुढच्याला देऊन टाकली. घरी आल्याच्या नंतर त्याचा भाऊ मूर्खातला पंडित होता. मूर्खात PhD केली होती त्यांनी. कशात? मूर्खात PhD केली होती. त्यावेळेस त्यांनी विचारलं अरे काय झालं नाराज व्हायला? ते म्हणे काय नाही म्हणे रे, माझी ग्रंथ संपदा म्हणे एका मूर्खाच्या ताब्यात गेली. काय? माझी ग्रंथ संपदा मूर्खाच्या ताब्यात गेली. म्हणजे काय झालं? ते मला ते काहीतरी फालतूसारखं बडबडत होतं म्हणे. खक्का खैया मैया शोधून अर्थ सापडला नाही, पण मी माझ्या बुद्धीनं त्याचा अर्थ काढला की खक्का खैया मैया म्हणजे तू जेवलास का. आता जेवलास का म्हणलं तुम्ही काय म्हणणार? हो किंवा नाही. पण हो किंवा नाही शब्द किती होतात? हो किंवा नाही. हो म्हणलं तरी हारणार आहे, नाही म्हणलं तरी हारणार आहे. त्याच्यामुळं मी स्वतःचा आज्ञानपात करून काय केलं, माझी सगळी ग्रंथ संपदा पुढच्याला देऊन टाकली. घरी आलो तेव्हा म्हणला तू काळजीच करू नको म्हणला, मी तुझे ग्रंथ घेऊन येतो. कोण म्हणला? त्याचा भाऊ. मूर्खात PhD केली होती त्यांनी. तेव्हा म्हणला तू ग्रंथ मी घेऊन येतो. त्यावेळेस ते तिथं गेलं. ते म्हणले गावातल्या लोकांनी विचारलं तुम्ही कोण हो? ते म्हणे मी काशीचा पंडित आहे. कशा करता आले? ते म्हणे काल म्हणे तुमच्या गावामध्ये एक पंडित जिंकले म्हणे, त्यांच्यासोबत मी वाद घालण्याकरता आलो. त्यांच्यासोबत वाद घालण्याकरता आलो. त्यावेळेस बोलवं म्हणे त्यांना बोलवलं. तेच ठरलं जे हारल त्याने सगळी ग्रंथ संपदा
पुढच्याला देऊन टाकायची आणि हरलेल्याला काहीतरी दंड हवा. त्यावेळेस गावातच त्याचे असल्यामुळे पहिला मान पुन्हा त्यालाच. चिरकू देऊ नका तात्या. पहिला मान त्यालाच. मग त्यांनी परत तोच प्रश्न विचारला, खक्का खय्या मैया, खक्का खय्या मैया, खक्का खय्या मैया म्हणल्याच्या नंतर यांनी पाडा सुरू केला. जोते जोतय्या, बुवे बोवय्या, सिंचे सिंचय्या, उगे उगय्या, बडे बडय्या, पके पकय्या, कटे कटय्या, उडे उडया, उसके बाप. अरे बाप, त्याने जर डोक्याला हाणून घेतलं म्हणे, एवढे ग्रंथ वाचले म्हणे पण हे मला कुठंच सापडलं नाही. काय कुठंच सापडलं नाही. त्याने काय केलं, ग्रंथसंपदा त्याला देऊन टाकली. तो ग्रंथसंपदा घरी घेऊन आला. तो म्हणला, अरे हे आपल्या घरी होतं तर मी काशीला गेलतो कशाला, हे आपल्या घरी होतं तर काशीला गेलतो कशाला, हे कसं जमवलं म्हणे तू. ते म्हणला, काय ना रे येड्या, तू जसा अर्थ काढलास तसाच मी काढला. काय खक्का खय्या मैया, खक्का खय्या मैयाचा अर्थ काय काढला, तू जेवलास का, मी त्याचा अर्थ तसाच काढला. पण मी त्याला जेवणापूर्वीची पार्श्वभूमी सांगितली. वेड्या, जेवण का असं मिळतं का, जोते जोतया, रान नांगरावं लागतं, बोवे बोवया, त्याच्यात बीज बोवावं लागतं, सिंचे सिंचया, त्याला पाणी द्यावं लागतं, उगे उगया मग ते उगायला लागतं, बडे बडाया ते वाढायला लागतं, पके पकया ते पकायला लागतं, पोसे पोसया ते पोसायला लागतं, कटे कटया ते कापावं लागतं, उडे उडया त्याच्यातला आसार बुडवावं लागतं. मग उसके बाद खक्का खय्या मैया. काय देवा, कशाला विटाळ्या का. आतापर्यंत तुम्ही त्या माणसाला विद्वानच समजित होते ना. कोणाला, हे पाडा म्हणणाऱ्याला. असंच झालंय, ज्याच्याकडे शब्दाचा जोर जास्त आहे आपण त्यालाच विद्वान म्हणायला लागलो. विठ्ठल विठ्ठल पुंडलिका वरदारी विठ्ठल, त्रिज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवा. विठ्ठल 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 विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. काय झालं, काय खरं सांगतो, कीर्तन चालू झाल्यापासून तुमच्या बेंबीच्या देठाला सुद्धा धक्का नाही. बरं काय कीर्तन कोणी भजन केलं का बरं अंतकरणातून? घर करा, मायच्या शब्दांत सांगा, हातवर करा, भजन केलं केलं का कोणी प्रेमानं भजन? मग आता प्रेमानं भजन करा, हातवर करा, सगळे करा हातवर. हो द्या, कळू द्या अख्ख्या महाराष्ट्राला की या पातरगाव नगरीमध्ये सुद्धा सप्ताह चालू आहे. माय कॅमेरावाले तोंड त्याच्याकडे फिरवा. फक्त महिला मंडळ भजन करायचा, पुरुष मंडळ गपची बसा थोडं. महिला मंडळ त्यांचा आवाज खूप गोड असतो. महिला मंडळ भजन करायचं. नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपन काका मुक्ताबाई. हा नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, त्या मागच्या काकू म्हणत नाही. महाराज गोड आवाज आहे त्यांचा, त्यांचा गोड आवाजावर प्रभुत्व आहे. देवानं उगाच आवाज नाही दिला. आता फक्त पुरुष मंडळीने भजन करायचं. पुरुष मंडळी हातवर करा, करा हातवर. हा, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हा गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सखता त्या लागले नाही महाराज, गोड सगळे. आता काय करा, असं हातवर घ्या, घ्या हातवर, थोडा 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 सगळे, असं असा नाही, असा असा असा, एकच एकच घ्या हातवरी, घ्या घ्या वरी, घ्या वरी आणि हाना पाठीत. महाराज स्वतःची स्वतःला शाबासकी द्यायला शिका. जग तर आपल्याला शाबासकी देतच होय. विठ्ठल विठ्ठल
सगळ्यासाठी प्रेमानं तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजवा. महाराज खरंच तुमच्या गावात आल्याच्या नंतर मला असं वाटलं, महाराज तुम्हाला खोटं बोलत नाही, एक जण माझ्यापाशी आला मला म्हणले, महाराज मी 9 एकरचा पोल्ट्री फार्म खोललाय. किती एकरचा? 9 एकरचा पोल्ट्री फार्म खोललाय. म्हणलं आम्हाला कशाला सांगायला, संन्याशाला लुगडं कशाला द्याला? नाही म्हणलं पैठणी घेऊन जा. अरे म्हणलं त्याचं लग्नच नाही झालं याटगळा. नाही म्हणलं पैठणी घेऊन जा. अरे आणि पैठणी घेऊन जा म्हणल्यानंतर अरे त्याला पैठणची गरज काय? तसं तुझ्या पोल्ट्री फार्मची आम्हाला गरज काय? उलट आम्ही पोल्ट्री फार्म कसून गेलो आम्हाला वास यालाय. कशाचा? कोंबड्याचा. अरे ज्या ज्ञानोबाराच्या नावाने भाकरी खाणारे माणसं, ज्या तुकोबाराच्या नावाने भाकरी खाणारे माणसं, ज्या संप्रदायाच्या नावाने भाकरी खाणारे माणसं आणि ज्या संप्रदायाचं नाव उंच व्हावा याकरता असा भव्य दिव्य कार्यक्रम तुम्ही करता, तुम्ही खरे भाग्यवान आहात. विठ्ठल 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 विठ्ठल. एका बाईचा नवरा हप्त्याला किराणा आणत होता. आजी एका बाईचा नवरा हप्त्याला किराणा आणत होता, पण त्या बाईला भजे तळता आले, तिने हमकाच बोंडात तळावे. आता भज्यात आणि बोंडात फरक असतो महाराज. तोंडात टाकल्या इरगळ येते, त्याचं नाव भजे. आणि कवरक चांगला मुरजुंगाच्या गटावाने बोंड. गण नवरा श्रीमंत आहे पण बाई सुगरण नाही ना. आता सुगरण कोणाला म्हणायचं? जिला बेसन चांगलं करता येतं तिला सुगरण म्हणायचं. जी बेसनातच 9,999 गाठी करते ती म्हणली, महाराज मी सप्त्यातल्या बुंदीची चाचणी घेऊ का? म्हणलं लोक मारशीन बाई तू. सुगरण कोणाला म्हणायचं? तिला सुगरण म्हणायचं. गण नवरा श्रीमंत आहे पण बाई सुगरण नाही ना. तसा सुगरणपणा देव कोणाला एकाला देतो, तसा सुगरणपणा या तुमच्या पाथरगावा नगरीवालेल्या देवानं दिलाय. खरं तुम्ही भाग्यवान आहात. आणि तुमच्यापेक्षा भाग्यवान जे आहेत, ज्यांनी आमचा त्यांचं नाव घ्यावं लागतंय. काय? परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचारी सगळे सुंदर आहेत महाराज. गायनाचारी हुशार आहेत, वाजवणारे हुशार आहेत, महिला मंडळ हुशार आहेत, सगळे हुशार आहेत. मग मी काय येडा आहे का? नाही महाराज, सगळे हुशार आहेत महाराज. ज्यांनी मला फोन केला आमचे परमस्नेही परम, मी काय फार मोठा कीर्तनकार नाही, पण माझ्यावर आईवडिलाचा आशीर्वाद आहे, भगवंताची कृपा आहे, साधू संतांचे आशीर्वाद आहेत. आणि माझे गुरुवर्य परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तपरायण बापूसाहेबजी महाराज खवणे यांचा एक पामर शिष्य आहे. यांच्याच मुखातलं काय साळुंकी मंजुळ बोलत सेवानी आणि शिकविता धनी वेगळा तो. मला शिकवणारे वेगळेच कोणीतरी आहेत, पण ज्यांच्याकडे माझं भागवताचं अध्ययन झाले आमचे परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तपरायण आळंदीतलं एक थोर व्यक्तिमत्व नरेशजी बाबा ठाकरे यांच्याकडे माझं भागवताचं अध्ययन झालं आहे. आत्ताच कंप्लीट झालं भागवत. आता बघू केव्हा कीर्तन भागवत करण्याचा योग आला तर येईल तुमच्या गावात, मी पुन्हा येईल. म्हणून आमचे परमस्नेही परम आदरणीय बालासाहेब भाऊ अच्युतराव कोले यांनी मला या ठिकाणी म्हणे, महाराज तुमचा कितवा दिवस घालू? म्हणलं 13वा सोडून कोणता घाला. म्हणून चालत असलेला हा सुंदर असा भव्य दिव्य कार्यक्रम महाराज, अभंग काय पूर्ण सोडण्यात आला नाही, तुमची माफी मागतो. अभंग पूर्ण सोडण्यात आला नाही. 11 वाजलेत. तुम्ही आ करायच्या आत मी आकारात आणतो. विठ्ठल सरळ सरळ अभंगाचा भाव पाहूया. काय कोण धन्य आहेत? ते धन्य आहेत. मी काय सांगत होतो, आपण कुणालाही विद्वान म्हणायला लागलो, कुणालाही पंडित म्हणायला लागलो. तुकाराम महाराज एकनाथ महाराज म्हणतात, कुणालाही पंडित म्हणू नका, कुणालाही विद्वान म्हणू नका. तर विद्वान कोण आहेत? जो कोणी या संसार सागरातून तरुण गेलाय ना, ते खरे विद्वान आहेत. धन्य तो भाग्याचा, धन्य तो भाग्याचा, धन्य तो भाग्याचा तरला संसार, धन्य तो भाग्याचा तरला संसार. भाग्याचा धन्य तो भाग्याचा, धन्य तो भाग्याचा तरला संसार, धन्य तो भाग्याचा तरला संसार. परमार्थाचे घर नाममुखी, परमार्थाचे घर नाममुखी, परमार्थाचे घर नाममुखी. धन्य तो भाग्याचा, धन्य तो भाग्याचा, धन्य तो भाग्याचा तरला संसार, धन्य तो भाग्याचा तरला संसार, धन्य तो भाग्याचा, धन्य तो भाग्याचा, धन्य तो भाग्याचा तरला संसार.
धन्य तो भाग्याचा तरला संसार परमार्थाचे घर नाममुखी. मग तो करतो काय दादा? तो कथा करतो, तो कीर्तन करतो, तो नामचिंतन करतो. म्हणजे जो कथा करतो, कीर्तन करतो, त्यांचा सुद्धा देह पवित्र आहे. आणि अशा साधू संतांचा, भगवत भक्ताचा देह पवित्र आहे. तर तुकाराम महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात की करी तसे कथा कीर्तनी आवडी ब्रह्मज्ञान जोडी तया लाभे. महाराज तुमच्यासारखे श्रोते जर असले ना, मला 2:30 वाजता तर बोलायचं योगी. असे श्रोते पाहिजे माय. कशाला वाढवायचं आता? विठ्ठल विठ्ठल. महाराज मी एका गावामध्ये कीर्तनाला गेलो, असे तात्या समोर बसलेले होते. मी काही म्हणलं तरी ते म्हणायचे खरं आहे महाराज, खरं आहे महाराज. मी म्हणलं संसार हा मिथ्या आहे. तो म्हणला खरं आहे महाराज. पण मला वाटलं लयच विद्वान आहेत का नो, लयच हुशार आहेत का नो. मी म्हणलं मी तुम्हाला आतापर्यंत विद्वान समजत होतो. तो म्हणला खरं आहे महाराज. पण हा माझा मूर्खपणा आहे. तो म्हणला खरं आहे महाराज. म्हणलं तुम्ही या जगात सगळ्यात मूर्ख आहात. तो म्हणला खरं आहे महाराज. असे श्रोते असल्यावर काय सांगावं माती म्हणून महाराज. पण असे चाणक्य श्रोते पाहिजे. म्हणजे बघा तुम्हाला मी विनोद सांगितला थोडा, एवढं काय मला, मी काय एवढा विद्वान नाहीये, थोडाफार सांगण्याचा प्रयत्न केला. जे माझ्या गुरुच्या मुखातला आहे तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. जशी मला आईवडिलांनी बुद्धी दिली, जशा माझ्या गुरुवर्यांनी मला बुद्धी दिली, त्याप्रमाणे मी तुमच्या पुढं मांडण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं हुकलं असेल स्वतःचा बालक म्हणून. जिला एक आहे तिनं मला दुसरा समजा. आता हे प्रत्येक कीर्तनकार सांगतोच कीर्तनात. जिला एक आहे तिनं मला दुसरा समजा, जिला 2 आहेत तिनं तिसरा समजा, जिला 4 आहेत तिने 5वा समजा, जिला 6 आहेत तिने 7वा समजा. चल द्यायचं का रातभर? नाही महाराज. एखादं म्हातारं म्हणेन अय उरक काय बाबा. पण महाराज खरंच तुमच्यासारखे श्रोते मिळायला सुद्धा भाग्य लागतं माय. बघा गायनाचार्य एवढे टाळकरी मंडळी आहेत. खरंच यांचं मानव तेवढं कौतुक आहे. कारण हे साध्य करायला अख्खं आयुष्य खर्च करावं लागतं. अख्खं आयुष्य खर्च करावं लागतं. 12 तास त्या पेटीची प्रॅक्टिस करावं लागते महाराज. 12 तास. पक्वा सोपं आहे का? 10 किलो सरपण फोडल्यासारखं आहे ते. सोपं आहे का ते? सोपं नाही माय. 10 किलो सरपण फोडला अमोल महाराज, सोपं आहे काय? 12 तास घाटावर प्रॅक्टिस करावं लागते. तवा कुठं धागिनाता बोलतोय, तवा कुठं पदरात पडतंय. आणि अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव. तुम्हाला एक सांगतो, या जगामध्ये तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही. तुकाराम महाराज म्हणतात कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य ते साध्य करिता सायास. कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परम भव मदर्थमपि कर्माणि कुर्वं सिद्धिम वाप्स्यसि. म्हणून झालेली कीर्तनरूपी सेवा गुरुवर्यांच्या चरणी, आईवडिलांच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली.